नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. दिल्लीतील शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नवी मुंबईतही प्रतिसाद मिळालाय. दिघातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, दिल्ली पोलीस मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. यावेळी आंदोलकांनी ठाणे बेलापूर मार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रबाळे MIDC पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल टोनगे यांनी. पाहूयात. जसं की तुम्ही बघितलं असेल, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं दिल्ली पोलीस आणि एकंदरीत तिथल्या जवानांकडनं ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती आणि विद्यार्थिनींवरती ज्या पद्धतीनं लाठीचार्ज करून अमानुष पद्धतीनं जे मारहाण करण्यात आली आहे, त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत. नवी मुंबईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे दुकानं आहेत, शॉप आहेत, त्या सगळ्या बंद करण्यात आलेलं आहे. आंदोलनं सुरू आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून. आपल्याबरोबर तालुका अध्यक्ष आहेत राजेश भालेराव, त्यांच्याशी बोलूयात. काय सांगणार आहात, आजचा जो बंद आहे प्रकाश आंबेडकरांनी ज्या बंद पुकारण्यात आलेला आहे, कसा रिस्पॉन्स मिळतो? एकंदरीत नवी मुंबईमधली काय सध्याची परिस्थिती आहे? बघा, याच्यात रिस्पॉन्सचा काही विषयच येत नाही. हा आपल्या अस्मितेचा विषय आहे, आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय आहे. येणाऱ्या काळात जर प्रोटेस्ट केलं नाही तर मला वाटतं आपल्या मुलांना सर्व परीक्षांपासून वंचित राहावं लागेल. आणि ही जर परिस्थिती भविष्यात आपल्याला बघायची नसेल तर आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे या महाराष्ट्र बंदला हाक दिली, त्याच्यामध्ये मला वाटतं जवळपास 90% लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. कारण त्यांना जबाबदारीने कळालं आहे की हे मोदी शहाचं जे राज्य आहे, हे लोक हुकुमशाही पद्धतीने काम करत आहेत. म्हणजे तुम्हाला स्टुडंटचं ऐकायचं नाही, तुम्हाला त्यांच्या मागण्या ऐकायच्या नाही, तुम्हाला बोलायलासुद्धा बसायचं नाही. ही कुठली पद्धत आहे लोकशाहीमध्ये? आपण लोकशाहीमध्ये राहतो. लोकशाहीमध्ये माणसांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, आपले अधिकार व्यक्त करायचा अधिकार आहे. पण तो आज आपण दिल्लीची जर अवस्था बघितली, तिथे तो दाबला जातो आहे. आणि या कारणासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी हाक दिली आहे, त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय सगळे इथे एकत्र झालो आणि आम्ही या प्रोटेस्टमध्ये सहभागी आहोत. आज असंही माध्यमांमधून सांगण्यात येतोय की जे बंद आहे जबरदस्ती केलं जातोय. काय म्हणणं आहे? मुळात नाही, मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. आमच्या दिघा प्रभागामध्ये आम्ही ज्या वेळेस लोकांना हे सांगायला गेलो की दिल्लीमध्ये अशी घटना झाली आहे, तर लोकांना ऑलरेडी माहिती आहे. लोक आम्हाला सांगत होती, साहेब बरोबर आहे, ये बंद रहना चाहिए, हमारे बच्चों के भविष्य का प्रश्न है. हे लोक आम्हाला बोलत होते, हे आम्ही नाही सांगत. तुम्ही देखील दुकानामध्ये जाऊन लोकांना विचारा, कुणाला जोर जबरदस्ती करण्यात आली का? अजिबात नाही. आमची कोणालाही जोर जबरदस्ती नाही. आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला देखील इन्फॉर्म केलं गेलं होतं की अशा प्रकारचा आमचा प्रोटेस्ट आहे. आम्ही शांत मार्गाने आणि चांगल्या प्रेमाच्या शब्दाने आम्ही त्या व्यापाऱ्यांना भेटलो. व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्याची भूमिका दिली आणि आज आमच्या दिघ्यामध्ये 100% बंद आहे, असं आम्ही तुम्हाला सांगतो. प्रकाश आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही अशा ज्या आंदोलनं आहेत, या आंदोलनाचं आम्ही कुठल्याही पोलीस परमिशन घेत नाही आहे, परंतु तुम्हाला नोटीस आलेलं जे आम्ही पाहिलेलं आहे त्याबद्दल काय सांगा? नक्कीच. बघा, हे प्रशासन आहे, हे सरकार आहे. हे सरकार कसं आहे आपल्याला सगळ्यांना माहीत झालं आहे, बरोबर? आणि पोलीस यंत्रणाला सरकारचं ऐकावंच लागतं. त्यांनाही देखील कायदा सुव्यवस्था पाळावा लागतो. त्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला ज्या नोटिसा दिल्या, ठीक आहे, आमचे काय नेते आहेत, आमच्यावरती पण कोणीतरी आहेत, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत, ते बघून घेतील. पण या नोटीसच्या भीतीने, या सरकारच्या भीतीने आम्ही घरात बसणाऱ्यांची अवलाद नाही. आम्ही जिथे जिथे अन्याय होणार, जिथे जिथे आमच्या मुलांवरती, आमच्या समाजावरती अन्याय होणार, आम्ही तिथे पेटून उठणार म्हणजे उठणार. नक्कीच. या ठिकाणी महिला भगिनीसुद्धा आहेत, अनेक त्यांच्याशी बोलूयात. काय वाटते, ह्या आंदोलनाच्या नंतर धर्मेंद्र प्रधानजी जे आहेत ते राजीनामा देतील असं वाटतंय का? याचा काय परिणाम होईल असं वाटतं? दिलाच पाहिजे त्यांनी राजीनामा. अगर त्यांनी नाही दिला तर आपण आपलं हे प्रोटेस्ट कायमच ठेवणार आहोत. जे जंतर मंतरवरती घडलेलं आहे 20 तारखेला, अमानुषपणे त्या मुलांवरती त्यांनी हल्ले केलेले आहेत, हे चुकीचं आहे. प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 19(1)(b)च्या नुसार प्रत्येकाने शांतीपूर्वकपणे हे प्रोटेस्ट करू शकतात आणि ते आम्ही करत पण आहोत आणि त्यांनी सुद्धा केलेलं आहे. पण सरकार किती म्हणजे नालायक आहे असं आपल्याला बोलावं लागेल. कारण त्यांनी आज ह्या लहान मुलांवरती त्यांच्यावरती लाठी
लाठीचार्ज केला, अश्रू गॅस सोडलंय, अतिशय बोलते ना हो विषारी नाही, अश्रू गॅस सोडण्यात आलेली आहे. एकदम दयनीय बोलतात ना हो, विकृत पद्धतीने त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं आहे महाराष्ट्र बंद करायचं, त्यांच्या हाकेला आम्ही सर्वांनी उतरून इथे त्यांच्या हाकेला आम्ही प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र बंद करण्याचा. कारण आपल्याला त्यांना निदर्शन करून दाखवायचं आहे की तुम्ही जे केलेलं आहे ते चुकीचं आहे, अन्याय केलेला आहे. प्रोटेस्ट करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना असं मारणं हे चुकीचं आहे. आणि ते ही लहान मुलं होती 15-16 वर्षाची. त्यामुळे ह्या सरकारचा जाहीर आम्ही निषेध करत आहोत. हे प्रोटेस्ट करून आम्ही हे त्यांना दाखवून देत आहोत की सरकार तुम्ही कितीही चुकीचा वागला तरी जनता आता जागी झालेली आहे. जनतेला कळत आहे की तुम्ही चुकीचा आहात आणि आम्ही तुमच्या विरोधात उठवू शकतो. नक्कीच आपण पाहू शकता एकंदरीत या नवी मुंबईची दृश्य आपण पाहत आहात. नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं प्रोटेस्ट करून ज्या सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होताना पाहायला मिळतोय. एकंदरीत दिल्लीमध्ये जे घडलेलं जे काही घटना आहे त्या विरोधामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाकेला नवी मुंबईमध्ये सुद्धा पडसाद आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई.